रामकृष्ण हरी. सर्व भाग्यवंत जोडी म्हणजे नवरा बायको. कारण का नवरा बायकोचं एक असं नातं आहे की जेणेकरून ज्यावेळेस आपलं शुभ विवाह मंगलमय लावण्यासाठी आपले बरेच जनसंख्ये पाहुणे रावळे हजारो संख्येवर उपस्थित होऊन आपल्याला कृपा व आशीर्वाद देण्यासाठी येतात, की जेणेकरून आपलं नवरा बायकोचं एक दाम्पत्य एक परिवार सुख समाधानाने आयुष्यभर नांदो अशा प्रकारे आशीर्वाद देण्यासाठी येतं. परंतु काही क्षणात एक सांगण्याचा विषय आहे की नवरा बायकोचं हे नातं एकदम मस्त आणि सुंदर आहे, की जेणेकरून सांगण्याचा विषय आहे की ह्या भगवंताची कृपा ज्या जोडीवर आहे त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कारण का जीवन सफल होणे करणे आणि असणे ह्याला वाटतं की फरक वाटतं तुम्हाला, पण तसं काही नाही. कारण का जे बी व्यक्तिमत्व आपल्या ओरिजिनल म्हणजे परिवार सत्य परिवाराला जो धरून आहे, धर्म धरून जो कर्म करतो त्याच्याच पाठीमागे ईश्वर भगवंत उभा राहतात. आता सांगण्याचे विषय आहे की बरेच एक सामाजिक काही व्यक्तिमत्व आहेत जे काय असत्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे मनामध्ये असा एक द्वेष निर्माण झालेला आहे की लग्न झाल्यानंतर एक 10-20 वर्ष ते 25 वर्षानंतर 30 वर्षानंतर जे व्यक्तिमत्व असं समजतं की पत्नी म्हणते पतीला तू मला पसंत नाही, किंवा पती म्हणतो पत्नीला तू मला पसंत नाही. अरे बाप्पा, तुम्ही एकमेकाला पसंत झाल्याशिवाय तुमचं लग्न झालं का? लग्न झाल्यावर जे मुलं झालेत तुम्हाला हे सोन्यासारखे आहेत. ह्यांच्या जीवाकडे बघून आणि ह्यांचं आयुष्य चांगलं करण्याच्या मार्गावर तुम्ही त्यांना मदत करायला पाहिजे. असं एकमेकाला बोलून कमी किंमत करू नका. कारण का तुमचा एकमेकाचा जो जीव आहे एक अंतरात्मा एकमेकाला एक विलीन झालेला आहे. आणि म्हणून म्हणतात पती पत्नीचं हे नातं 7 जन्मी असतं आणि 7 जन्मी आणि राहावा अशी ईश्वराची एक कृपा आहे आणि लोकांची पण कृपा असते. पण काय असत्यामुळं तुमच्या नवरा बायकोमध्ये मतभेद व्यक्त केले जातात आणि एकमेकाची तुलना किंमत कमी केली जाते. कारण की एक सांगण्याचा एक विषय आहे की बाबा कुठं नवरा नोकरीला आहे तर कुठं पत्नी नोकरीला आहे. तर ते काय आता समजा हे जीवन आहे, समजा एकमेकाला सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा पद्धतीने जीवन जगणं गरजेचं आहे. कुठं नवरा कमजोर आहे तर कुठं पत्नी कमजोर आहे. तर तुम्हाला एक सांगण्याचा संदेश देतो की पती पत्नी कमजोर नाहीत. कारण का पती पत्नी एक समान आहेत. मतभेद भाव करू नका, एकमेकामध्ये तुलना करू नका. कारण का नवरा जरी नोकरीला असला तरी पत्नीचंच आहे आणि पत्नी जरी नोकरीला असले तरी पतीचंच आहे. कारण का ही अर्धांगिनी जोडा स्वाभाविक आहे. त्यामुळं आणि ही जोडा असा भाग्यवंत आहे की ह्या जगामध्ये कुठं पण जावा नवरा बायकोवर कुणीच असं बोट दाखविणार नाही की हे खराब आहेत म्हणून. कारण का ह्या भगवंतानं दिलेली एक कृपा अशी आहे की एक शक्ती आहे, त्या शक्तीला कुणीच ह्या जगात नावं ठेवू शकत नाही. पण असत्यामुळं लोक नावं ठेवले जातात. पण सांगण्याचा एक विषय आहे की तुझं आहे तुझं पशी पण तू जागा चुकलाशी. असत्य घुसू देऊ नका. असत्य घुसल्यामुळे तुमच्या परिवाराची किंमत तुमच्या हातानं तुम्ही ठेवू शकत नाहीत आणि तुमच्या हातानं तुम्ही नुकसान करून घेत आहात. कारण का हा जन्म पुन्हा पुन्हा येत नाही आणि हा नवरा बायकोचा जोडा हे भगवंतानं जोडलेला आहे. तुम्ही कितीच तोडा पण तोडू शकत नाही. तुम्ही उगा कागदपत्रावर म्हणता इकडं लिहून घेतले आणि तिकडं लिहून गेले तुटलं ना तर नाही तोडू शकत. कारण का 7 जन्मापर्यंत ही जोडा तोडू शकत नाही. कारण का विवाह जे झालेला आहे प्रथम ते साक्षात अग्नी जल पृथ्वी आकाश चंद्र हे पंचतत्व जी भगवंत आहेत ह्या भगवंताच्या साक्षी ह्यांची पूजा करून तुमचा विवाह झालेला आहे. ह्या विवाह बंधनात तुम्ही अडकलेला आहात. त्याला म्हणायचं धर्मपती आणि धर्मपत्नी हे एकदम सत्य पत्नी आहेत. कारण का ह्या दोघं नवरा बायकोच्या प्रगतीवर जळणारे साईटला लोक टपून बसलेले आहेत. ह्यांच्यापासून सावध राहा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा. जीवन सफल होण्यासाठी फक्त सत्य आणि सांगण्याचा विषय आहे सत्य पुन्हा दया आणि क्षमा आपल्या परिवारात असणं गरजेचं आहे. तेव्हाच जीवन सफल होऊ शकतं आहे. तर असत्याच्या नादी लागू नका. सत्यानं चला. तुमचं जीवन कधीही यशस्वी आहे. जय जय रामकृष्ण हरी.